आपल्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत, थकीत हप्ते जे आहेत त्याबाबत आणि वेतन थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे परिपत्रक आणि याचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या YouTube चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सर्व आस्थापनेवरील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची विविध थकीत देयके अदा करण्यासाठी आदेशित करण्याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत पुणे कार्यालयामार्फत दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विविध नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळे येथून एकतर्फी पती पत्नी एकत्रीकरणातून आंतरजिल्हा बदलीनं महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळे क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांची थकीत वेतन देयके, 7व्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय देयके, वरिष्ठ आणि निवड श्रेणी फरक, रजा वेतन व इतर थकीत देयके अदा करण्यासाठी आदेशित करण्यात आलेला आहे। यानुसार नियमित थकीत वेतन देयक, इतर थकीत वेतन देयके यामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी, महागाई भत्ता, रजा वेतन तसेच 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता, त्याचबरोबर वैद्यकीय देयके व इतर थकीत देयके अदा करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत। याबाबत महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ यांचे राज्याध्यक्ष यांनी दिनांक 22 मार्च 2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार सदर कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांच्याकडून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आलेले आहेत। या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी हे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। तर हे होती महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा।